चारही बाजूंनी अथांग सागर, निळाशार दर्या, पांढरी वाळू आणि माडाच्या बनांनी फुललेल्या बेटांना भेटायचं असल्यास लक्षद्वीपला जावंच लागते बघा। लक्षद्वीप बेटांवर जाण्याकरिता कोचीहून जहाज व विमानांनी पोहोचता येते। कोची हे लक्षद्वीपचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते। कोचीहून विमानाने अगाट्टी आणि बंगाराम बेटांवर पोहोचता येते। आपल्या पुणे आणि मुंबईहून जवळपास 1 दिवसाच्या प्रवासानंतर आपण बाय रोड किंवा रेल्वेने कोचीला पोहोचू शकतो। तुम्हाला कोचीहून लक्षद्वीप पर्यंत MV करावत्ती, लक्षद्वीप सी, लगून, अमी दिवी व MV मिनिकॉय या ठिकाणी चालतात। जहाजाच्या माध्यमातून प्रवास केला तर तो साधारणपणे 14 ते 18 तासांमध्ये पूर्ण होतो। याकरिता जवळपास 4 ते 8 हजार रुपयांपर्यंत भाडं लागतं। यासाठीचे तिकीट जर तुम्हाला बुक करायचे असेल तर लक्षद्वीप टुरिझमच्या वेबसाईटवरून तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने बुक करता येते। यामध्ये तुम्हाला 5 दिवसांसाठीचे सागरी टूर पॅकेज घ्यायचे असेल तर मुंबईहून लक्षद्वीप व्हाया कोचीन या ट्रिपचे एक तिकीट जवळपास 39,000 ते 1,13,000 प्रति व्यक्ती इथपर्यंत असते। लक्षद्वीपमध्ये तसे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते, परंतु लक्षद्वीपला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान मानला जातो। या काळात हवामान चांगले व प्रवासासाठी अतिशय आरामदायक असते। तसेच उन्हाळ्यातही तुम्ही लक्षद्वीपला जाऊ शकता। लक्षद्वीप हा तब्बल 36 बेटांचा समूह आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने अगाट्टी बेट, कवरत्ती बेट, बंगाराम बेट, थिन्नकरा बेट, कल्पेनी बेट, मिनिकॉय बेट ही बेट येतात। तसेच इड्रॉट द्वीप, पिट्टी पक्षी अभयारण्य, बित्रा बेट, चेरियम बेट ही बेट देखील पर्यटनाचा उत्तम नमुना आहेत। लक्षद्वीपचे सुंदर समुद्र किनारे आणि स्वच्छ निळाशार पाण्याखालील आश्चर्यकारक समुद्री जीवन पर्यटकांना अनेक रोमांचक गोष्टींचा आनंद घेण्याची संधी देतात। स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग आणि समुद्राखाली चालणे यासारखे खेळ तिथं करता येतात। यासोबतच कायाकिंग, केनॉइंग, जेट स्कीइंग, काइट सर्फिंग आणि पॅरासेलिंगचा देखील आनंद घेऊ शकता। तुम्ही बोटीने तेथील अनेक बेटांना भेट देऊ शकता आणि सर्व बेटांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता। लक्षद्वीपमधील डॉल्फिन पाहण्यासाठी अगात्ती आणि बंगाराम ही बेटे उत्तम ठिकाणे आहेत। लक्षद्वीपमधील खाद्यपदार्थांमध्ये केरळचा उल्लेख नक्कीच येतो। इथल्या बहुतेक घरांच्या स्वयंपाकघरात मलबार खाद्यपदार्थ राज्य करतात। प्रत्येक डिशमध्ये थोडेसे खोबरेल तेल आणि कढीपत्ता हमखास वापरला जातो। येथे तांदूळ हे मुख्य अन्न आहे, ज्यासह विविध प्रकारच्या सी फूडचा आनंद घेतला जातो। किलांग नावाची अंडी व भाताची डिश लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात तयार केली जाते। मिनिकॉय बेटावरचा प्रसिद्ध मूस कबाब हा पदार्थ टूना फिश पासून बनवला जातो। ऑक्टोपस फ्राय हा एक अनोखा पदार्थ आहे, जो फक्त लक्षद्वीपमध्येच उपलब्ध आहे। सी फूड प्रेमींसाठी हे खास आश्चर्यकारक आहे। मास पोडी चथू, बटाला अप्पम इत्यादी स्वादिष्ट पदार्थ लक्षद्वीपमध्ये प्रसिद्ध आहेत। लक्षद्वीपला भेट देण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी। लक्षद्वीपमध्ये प्रवेश प्रतिबंधित आहे आणि कोची स्थित लक्षद्वीप प्रशासनाने जारी केलेलं परमिट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। हे परमिट मिळवण्यासाठी तुम्ही आधी क्लिअरन्स सर्टिफिकेट डाउनलोड करून तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमधून क्लिअर करून घेणं आवश्यक आहे। यासोबतच तुम्हाला ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटोही सादर करावे लागतील। मंजुरी प्रमाणपत्रानंतर एंट्री परमिट डाउनलोड करावं लागेल किंवा विल्डिंग आयलंड कोची येथे असलेल्या लक्षद्वीप प्रशासन कार्यालयातून गोळा करावे लागेल। लक्षद्वीपला पोहोचल्यानंतर हे एंट्री परमिट लक्षद्वीपच्या स्टेशन हाऊस ऑफिसरकडे जमा करावे लागते। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा टुरिझम स्पेशल।